डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा गांधी की महात्मा गांधी की इन्क्लाब इन्क्लाब. सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आपले सन्माननीय ॲडव्होकेट भगवान सदावर्ते साहेब उपस्थित, मॅडम रोहिणी नेमनार मॅडम उपस्थित आहेत आजच्या कार्यक्रमाला. तसेच स्मिता खडसे, तृषा, युवराज गांगवे, शुभम वानखेडे, बुद्धभूषण मोरे आणि आपले टी व्ही चॅनलचे प्रतिनिधी आणि उपस्थित इथं सगळे या मुलांचे पाल्य. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करतात, परंतु स्वातंत्र्य मिळून आपल्याला 80 वर्ष झालेत. तरीसुद्धा सदावर्ते सरांनी जसं सांगितलं की या लेकरांना शिक्षणात दूरपर्यंत कुठेही काही सुगंध लागलेला नाही आहे. म्हणजे आज हे जे लेकरं आपल्या समोर जी बसलेले आहेत, आत्तापर्यंतची यांची पहिली पिढी आहे जी शिक्षणाचा संबंध येतो यांचा. या लेकरांना पेन कसा पकडायचा किंवा पुस्तक कसं पकडायचं हे सुद्धा माहिती नव्हतं, परंतु सदावर्ते सरांनी मागील 6 वर्षापासून मोठ्या कष्टाने या लेकरांना या सगळ्या शिक्षणाची गोडी लावली आणि गोडी लावून आज ते सगळे इथे उपस्थित आहेत. जवळजवळ 45 विद्यार्थी या सरांच्या देखरेखीखाली हे सगळं शिक्षण घेत आहेत. तर सरांचंही खूप मोठं कौतुक आहे याच्यामध्ये, मॅडमचंही खूप मोठं कौतुक आहे. आणि आपण जी अवस्था बघतो आज, मोठ्या मोठ्या गाड्या असतात, BMW असतात, मर्सिडीज असतात, आणखी कुठल्या गाड्या असतात, मोठे मोठे बंगले असतात, परंतु आपण आपल्या कमाईतून जर एक थोडासा जर हिस्सा ह्या लोकांच्यासाठी, ह्या मुलांच्यासाठी जर असा खर्च केला तर तो कधीही वाया जाणार नाही. आपल्याला कुठेतरी वाटेल आज माझ्या लेकरांसाठी सर समजा मी महिन्याला एक 15-20 हजार रुपये जर खर्च करतो, तर ह्या लेकरासाठी जर मी 200-500 रुपये जर खर्च केले तर त्याची काही कुठे मला काही कमी पडणार नाही. आणि मी हे अगोदरपासूनच ठरवलेलं की बाबा माझ्या मुलांप्रमाणेच मी दुसऱ्यांच्या लेकरांना फुल नाही फुलाची पाकळी हे काहीतरी मदत करेल आणि त्या लेकरांना शिक्षणाच्या ओघात कसं आणता येईल हा आमचा अगोदरपासूनच प्रयत्न राहिलेला आहे आणि आताही प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढेही करत राहील. आणि आज मी इथे जाहीर करतो, म्हणजे सर मला म्हटले होते की सर तुम्ही फक्त जस्ट एक पिकनिक म्हणून जरी चक्कर मारा वाळूजला, तर म्हटलं सर तुमच्याकडे बरेचसे मोठे मोठे लोक येऊन गेलेत, नागराज मंजुळे सारखे असतील, मोठे मोठे जज लोक असतील किंवा आणखी कोणी येऊन गेले असतील, परंतु आम्ही कृती करायला येत असतो, आम्ही पिकनिक करायला येत नसतो म्हटलं. आणि म्हणून सरांना मी डायरेक्ट म्हटलं की आम्ही आज ते 15 ऑगस्टचा एक निमित्त साधून आम्ही डायरेक्ट इथे मुलांना गणवेश घेऊन आलो आहेत. याच्यामध्ये माझ्या एकट्याचं नसून स्मिता खडसे असतील, कृष्ण पवार असतील, बुद्धभूषण मोरे असतील आणि अनेक मान्यवर जे आहेत. म्हणजे सांगायचं थोडक्यामध्ये म्हणजे मिलिंद शाळा जी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली जी संस्था आहे नागसेन PS सोसायटी, तर त्या सोसायटीसाठी मी तिथला माजी विद्यार्थी आहे. तर ती सोसायटी त्या शाळेची सुद्धा खूप दुरावस्था झाली होती, तर तिथले विद्यार्थी संख्या कमी झाली होती, तर त्या शाळेला खूप दुरुस्त केलं आम्ही सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी मिळून. आणि ते शाळा आज जवळजवळ बरेचसे म्हणजे 500 विद्यार्थी आहेत, ती संख्या विद्यार्थी संख्या तिथली 150वर आली होती. पण आम्ही तिथली रंगरंगोटी करून बेंचेस असतील किंवा अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असेल, युनिफॉर्म असतील, हे देण्याचं काम दरवर्षी करतोय. त्याच्यामुळे बरीचशी आता तिथली विद्यार्थी संख्याही चांगली आहे. तिथला शिक्षक स्टाफ जो आहे तो पण खूप चांगला, खूप सरांचा सारखाच परिश्रम घेऊन म्हणजे अगदी मातीच्या गोळ्याला जसं आपल्याला काही आकार द्यायचा असतो तशी तिथली अवस्था आहे. आणि सरांचं पण त्याच्यापेक्षा वाईट अवस्था इथली आहे की या लेकरांना शिक्षणाचा कुठपर्यंत दूरपर्यंत संबंध नसताना शिक्षणाची गोडी लावत आहेत. सरांचंही फार मोठं कौतुक आहे आणि सरांच्या पाठीमागे आम्ही आता इथं सदैव उभे आहोत. जोपर्यंत हे विद्यार्थी इथं शिक्षण घेतील तोपर्यंत फुल नाही फुलाची पाकळी आमच्या तर्फे इथे दर महिन्याला मिळत जाईल, एवढं मी इथे जाहीर करतो. आणि ती कृतीत आम्ही करत राहू. आम्ही फक्त आश्वासन देत नाहीत, आम्ही फक्त काम करतो. आणि विषय असा आहे की आम्ही जेही कामं केले आतापर्यंत कुठलीही रील बनवली नाही किंवा कुठले काही मीडियाला आम्ही टाकत नाहीत, परंतु अनेक लोकांचं हे म्हणणं होतं की ज्यावेळेला आम्ही एखादा फोटो स्टेटसला ठेवतो की बा असे उपक्रम घेत असताना तुम्ही आम्हालाही कळवत जा, जेणेकरून आम्हाला याच्यामध्ये काहीतरी योगदान देता येईल. म्हणून आज सोशल मीडियाचा जो आपण प्रभाव बघितलेला आहे, अभिजित दिपके सारख्या माणसाने पूर्ण भारत देशामध्ये ज्या सत्तेत बसलेले लोक आहेत यांना जो म्हणजे असा एक अहम पैदा झाला होता की बा आम्हाला आतापर्यंत कोणी झुकवणार नाही.
या 12 वर्षात आतापर्यंत झालं नव्हतं. परंतु एका महाराष्ट्रीयन मुलाने आणि ते आपल्या वाळूचेच अभिजित दिपके, सन्माननीय अभिजित दिपके यांनी ते करून दाखवलं. ज्या वेळेला जेनजी जर एकत्र आली तर काय होऊ शकतं हे त्यांनी दाखवून दिलं. तर जेन अल्फा पण एकत्र येईल आणि अनेक ठिकाणी आता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो, कोणी ब्रिस्लेची बॉटल घेतं, कोणी छत्रीचं माईक करतं आणि तिथं एक व्हिडिओ टाकतात. पटापट ते रस्ते दुरुस्त होऊ लागले. सरकार असं वटणीवर येत नाही. तुम्हालाही तसंच करावं लागणार आहे. तुम्हालाही काहीतरी करावं लागणार आहे. आपण माध्यम अंमलात आणू आणि तुम्हाला कसे आधार कार्ड मिळत नाहीत किंवा कुठले प्रमाणपत्र मिळत नाहीत ते आपण बघू आणि आपण ते घेणारच आहेत. आणि तुमचं रीतसर शाळेत प्रवेश होतील, जे करून तुम्ही पुढे तुम्हाला नोकरीला अडचण येणार नाहीत किंवा कुठं बिझनेस करायला अडचण येणार नाहीत. एवढं मी बोलतो आणि थांबतो. आणि जसं मुलींनी कॉन्टॅक्ट नंबर दिला, हा तुमच्याकडे नंबर असू द्या. तुम्हाला कुठल्याही अडचणी आल्या शैक्षणिक याच्यामध्ये तर आम्ही तुमच्यासाठी खंबीरपणे उभे होतो तिथं. ठीक आहे, एवढं बोलतो आणि मी थांबतो. चला, वंदे वंदे भारत माता की, भारत माता की, भारत माता की. विश्वाला शांतीचे संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार वंदन करते. मी त्रिशा 6वीत हॅप इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. सर्वप्रथम इथे उपस्थित मान्यवर तसेच माझे प्रिय बालमित्र यांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण इथे एका विशेष कार्यक्रमासाठी जमलेले आहोत. आज आपण या विनाछतेच्या शाळेत माझे लहान भावा बहिणींना आणि आदरणीय सदावर्ते सरांना भेटायला आलेले आहोत. मित्रांनो, खरी शाळा ही भिंती व छताची नसते तर शिकण्याची जिद्दीची असते. आज इथे या मुलांच्या व सरांच्या डोळ्यात ती जिद्द दिसत आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त साधून आम्ही या मुलांना गणवेश वाटप करण्यासाठी करीत आहोत. शिक्षण हाच आपल्या देशाचा पाया आहे. जेव्हा प्रत्येक मूल शिकेल तेव्हाच भारत देश पुढे जाईल. शेवटी मी एवढेच म्हणेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिकूया व घडूया. आपल्या भारताला पुढे नेऊया. जय हिंद, जय भारत, जय संविधान. माझ्यासोबत जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. मित्रांनो, या व्यतिरिक्त आपणास शिक्षण घेण्यासाठी आणखी काहीही मदत लागली तर मला फोन करा. माझा नंबर 8007599599 आहे. तुमची त्रिशा. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार वंदन करते. मी यशस्वी सिद्धार्थ इंगळे, क्लास 2nd, वुड्रे शाळेत शिकते. सर्वप्रथम येथे उपस्थित मान्यवर तसेच माझे प्रिय मित्र बालमित्र यांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण या बिना छताच्या शाळेतील माझ्या लहान भाऊ बहिणी आणि आदरणीय सदावर्ते
सदावर्ते सरांना भेटायला आलो आहोत. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव पौर्णिमा शिवाजी धवडकर आहे. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वातंत्र्य झाला. आपले भारत स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष झाले आहेत, पण मला अजूनही असे वाटत नाही की आपला भारत स्वातंत्र्य झाला, कारण की या 80 वर्षांमधून आम्हाला आजही हक्काचे घरे नाहीत, आमच्याकडे नाही आधार कार्ड, नाही पॅन कार्ड, नाही कोणत्या शासनाचा लाभ आहे. भारत सरकार म्हणतात हर घर तिरंगा. आमच्याकडे अजून हे हक्काची घरे नाहीत, तर आम्ही तिरंगा कुठे फडकवायचा. आम्ही या झोपड्यामध्ये 10-11 वर्षांपासून राहतो. भगवान सर पण आम्हाला या झाडाखाली 8-9 वर्षांपासून शिकवतात. थंडी असो, ऊन असो, पाऊस असो, आम्ही या झाडाखाली बसून शिकतो. याच्यामुळे आमच्या शाळेचे नाव आहे विना छत्रची शाळा. धन्यवाद. आपले पंतप्रधान म्हणतात हर घर तिरंगा, मोठे मोठे रॅल्या काढतात, परंतु आमचं म्हणणं असं आहे हर घर में बच्चा पढ़ेगा, हर घर में पहिले चूल्हा जलेगा और फिर तिरंगा लहरेगा. तुम्ही तिरंगा लहरण्याच्या गप्पा करून लोकांना उल्लू बनवू नका. तुम्ही प्रत्येक घरातल्या प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण कसं पोहोचल हा उपक्रम राबवा, तिथं तुमचं खरं कौतुक केलं जाईल असं आम्हाला म्हणणं आहे. आज आपण 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शाळा असते. पहिल्या वेळेस अशी ठिकाणची शाळा आहे जिथे छतच नाही आपल्याला. आपण वाळूज महानगर बोहरा कॉलनीतील हे विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी म्हणजे पूर्णपणे भटक्या समाजातले, यांच्याकडे नाव नोंदणी सुद्धा नाही आहे, ना जन्म प्रमाणपत्र आहे, आधार कार्ड तर दूरचीच गोष्ट आहे. तर असे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आहे. आदरणीय सदावर्ते सर हे फार मेहनतीनं या ठिकाणी त्यांच्या खुशीनं या विद्यार्थ्यांना शिकवायचं काम करतात. तर चला, स्वातंत्र्य दिनानिमित्त अशा विद्यार्थ्यांना भेटून फार बरं वाटलं. लवकरात लवकर बाकी ज्यांना शक्यता असेल त्यांनी बघा, इकडे लक्ष द्या, मदत करतायत असेल तेवढी करा. नमस्कार सर्वांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. विना छताची शाळा हा एक शैक्षणिक सामाजिक उपक्रम एक मागील 6 वर्षापासून वाळूज या ठिकाणी सुरू आहे. जे समाजातील गोरगरीब मुलं आहेत, जे शिक्षणापासून वंचित आहे, अशा मुलांना मी भगवान सदावर्ते मोफत त्यांना शिकवण्याचं काम करतोय. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या शाळेमध्ये, विना छताच्या शाळेमध्ये आपले सिद्धार्थ सर तसेच स्मिता खडसे मॅम तसेच त्यांचे सर्व सहकारी आज आपल्या शाळेमध्ये भेट द्यायला आले. त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. विद्यार्थ्यांना त्यांनी गणवेश दिले, विद्यार्थ्यांना त्यांनी तसेच खाऊ पण दिला आणि सर्व विद्यार्थ्यांसोबत त्यांनी अगदी हितगुज साधली. मी त्याबद्दल सर्व आयोजक संयोजकाचे पण तसेच सिद्धार्थ सर व स्मिता खडसे मॅम व त्यांचे जे काही सर्व सहकारी आहेत त्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि विना छताची शाळा हा एक उपक्रम आहे, हा फक्त पूर्ण सोसायटीतील लोकांच्या मदतीमुळेच चालू आहे. आणि जर कोणाला मदत करायची असेल तर नक्की संपर्क करा आणि विना छताच्या शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही या आणि प्रत्यक्ष पहा तुम्ही की बा शाळा कशी चालते म्हणून. धन्यवाद.
राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे वंदे इनकलाब इनकलाब। थैंक यू।